नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रताप विद्या मंदिरच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आज इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पेपर थर्डचे पहिले प्रकरण ट्रान्सफॉर्मर आपण शिकणार आहोत। तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे आपल्या जर सर्वसाधारण भाषेत किंवा आपल्या बोली भाषेत जर इकडे आपण म्हणतो तर त्याला डीपी सुद्धा असे म्हणतो, पण त्याचे इलेक्ट्रिकल खरे नाव हे ट्रान्सफॉर्मर असे आहे। तर ट्रान्सफॉर्मर हे एक असे विद्युत यंत्र आहे की ते कमी दाबाचे जास्त दाबात व जास्त दाबाचे कमी दाबात रूपांतर हे आपल्याला करून देत असतं। परंतु हे करत असताना त्याची फ्रिक्वेन्सी व पॉवर फॅक्टर मध्ये कुठलाही फरक पडत नाही। तर मग ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हा कशासाठी होत असतो? जनरली आपण प्रत्येक कॉलन्यांमध्ये किंवा प्रत्येक गल्ल्यांमध्ये जर पाहिलं आपण तर MSEB ने प्रत्येक ठराविक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर हे लावलेले असतात। तर ट्रान्सफॉर्मर मध्ये जी वीज असते ती येणारी वीज ही आता आपण आपल्या कॉलन्यांचा किंवा गल्ल्यांचा जर विचार केला तर ते आपल्या कॉलन्यां किंवा गल्ल्यांमध्ये येणारी वीज ही 1100 व्होल्ट पर्यंतची असते आणि ती 1100 व्होल्टची 440 व्होल्ट मध्ये ती रूपांतर करत असते। म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं तर हा जो ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो। तर ह्या ट्रान्सफॉर्मर मध्ये याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं तर याच्यामध्ये दोन वाइंडिंग असतात मित्रांनो, एक असते प्रायमरी वाइंडिंग, दुसरी असते सेकंडरी वाइंडिंग। बाजूला आकृतीत तुम्ही पाहता आहात। प्रायमरी वाइंडिंग म्हणजे काय? प्रायमरी म्हणजे सुरुवात, स्टार्टिंग। ते प्रायमरी म्हणजे प्रथम ज्या वाइंडिंगला आपण सप्लाय देतो त्याला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात। आणि ज्या वाइंडिंग पासून आपण सप्लाय घेतो किंवा लोड घेतो किंवा ज्या वाइंडिंगला आपण लोड देतो त्या वाइंडिंगला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात। या पद्धतीने दोन ह्या वाइंडिंग असतात। आता ह्या ज्या वाइंडिंग असतात ह्या वाइंडिंग एका कोरवर फिट केलेल्या असतात। कोर म्हणजे काय? ती वाइंडिंग म्हणजे काय? तर सुरुवातीला ते जे तारांचं भिंडोळं असतं ते कॉपरचे तार त्या ठिकाणी गुंडाळलेले असतात। ते कॉपरचे तार ते भिंडोळं कशावर तरी ठेवलं गेलं पाहिजे म्हणून त्याला ज्याच्यावर ते ठेवलं जातं त्याला कोर असे म्हणतात। ती कोर ही अलाइन स्टील किंवा सिलिकॉन स्टील पासून बनवलेली असते। तिचा रेजिस्टन्स हा जास्त उच्च प्रतीचा असतो। तिचा जो विरोध असतो तो उच्च प्रतीचा असतो व त्यामुळे आणि ती लॅमिनेटेड केलेली असते। ती लॅमिनेटेड का करतात कोर? कारण की जर आपण अलाइन स्टील म्हणा किंवा सिलिकॉन स्टील म्हणा हे दोघी यांच्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण एखाद्या वाइंडिंगला सप्लाय देतो म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये चुंबकत्व तयार होतं आणि ते चुंबकत्व तयार झालं ते म्हणून ते दुसऱ्या वाइंडिंगमुळे ते चुंबकत्व हे कापलं जातं। मग त्याच वेळेस ह्या कोर मध्ये सुद्धा स्वतःचं चुंबकत्व हे त्या ठिकाणी तयार होत असतं। तर मग हे चुंबकत्व तयार होत असताना ते जे त्या कोर मध्ये निर्माण होणारे चुंबकत्व ते जे कॉइल मध्ये चुंबकत्व तयार होतं त्याला ते त्या ठिकाणी विरोध करत असतो। यालाच एडी करंट लॉस असे म्हणतात। ते एडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी ते लॅमिनेटेड केलेले असतात। लॅमिनेटेड केलेले असतात म्हणजे काय असतात? आता उदाहरणार्थ आपण ही वही या ठिकाणी घेऊया। आता या वहीचे एक एक पान आपण त्या ठिकाणी पाहतोय, आलं लक्षात? ह्या साईजचा एक एक पत्रा जोडून या पद्धतीने त्यांनी ही कोर केलेली असते। ज्या पद्धतीने ह्या वहीचं एक एक पान जोडून ती एक वही पूर्ण बंच त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याच पद्धतीने कोर सुद्धा ते तयार करतात। याच्यामुळे काय होतं, ही जी याची पत्र्याची जाडी असते, आपली जी कोरची जाडी असते या जाडीची एकदम पातळ असल्यामुळे ते जे निर्माण होणारे चुंबकत्व असतं ते निर्माण होणारे चुंबकत्व हे कमी प्रमाणात तयार होत असतं म्हणून आपली कोर ही लॅमिनेटेड करतात। आणि त्याच्यामुळे मग काय होतं आपला जो एडी करंट लॉस आहे तो हा कमी प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण होत असतो। आता म्हणजे त्यात साधं तत्व जर पाहिलं आपण जर ही कोर अखंड त्या ठिकाणी लावली असती म्हणजे एखाद्या अलाइन स्टीलचा किंवा सिलिकॉन स्टीलचा एखादा अखंड तुकडा त्याच्यावर जर ती आपण कॉइल त्या ठिकाणी गुंडवलेली असती तर तो कंटिन्यू झालेला असता। ते कंटिन्यू झाल्यामुळे काय झालं असतं तिच्यात ते कोर मध्येच चुंबकत्व हे जास्त प्रमाणात मॅग्नेटिक लाईन्स हे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी
निर्माण झाल्या असतात आणि त्या मॅग्नेटिक लाईन जर जास्त प्रमाणात निर्माण झाल्या असतात तर मग त्यांनी ज्या मॅग्नेटिक लाईन निर्माण झालेल्या आहेत, आपण ज्यांना सप्लाय दिल्यामुळे कॉईल वाइंडिंग मध्ये जी चुंबकीय लाईन्स तयार होतात त्या चुंबकीय लाईनला त्यांनी विरोध केला असता, जास्त प्रमाणात विरोध केला असतात, म्हणजे पर्यायानेच आपल्याला काय झालं असतं, व्होल्टेज हे त्या ठिकाणी कमी प्रमाणात मिळालं असतं. म्हणजे आपले लॉसेस, आता जेवढं व्होल्टेज आपल्याला पाहिजे होतं तेवढं व्होल्टेज त्या ठिकाणी आपल्याला मिळालं नसतं, म्हणजेच काय पर्यायाने त्या ठिकाणी लॉसेस हे जास्त झाले असते. म्हणून कोर ही लॅमिनेटेड करतात. म्हणजे थोडक्यात सांगत, आता आपलं जर एखाद्या हायवेने आपण जात असू, आता हायवेमध्ये जर स्पीड ब्रेकर नसतील तर आपली गाडी कशी सुसाट वेगाने त्या ठिकाणी जात असते, परंतु शासनाने सुद्धा काहीतरी विचार करून काही ठिकाणी स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. कारण कुठं गाव असेल, जवळपास शाळा असेल, रस्त्याच्या बाजूला दवाखाना वगैरे असेल किंवा रस्ता क्रॉसिंग असेल, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावलेले असतात. म्हणजे स्पीड ब्रेकर लावण्याचं कारण का, की आपण आपल्या गाडीचा वेग त्या ठिकाणी कमी केला पाहिजे. त्याच पद्धतीने ह्या ज्या कोअरमध्ये निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा आहेत त्या चुंबकीय रेषा कमीत कमी निर्माण झाल्या पाहिजे. तो जर अखंड रॉड त्या ठिकाणी, कोअरचा अखंड रॉड जर त्या ठिकाणी आपण बसवला तर त्याच्यात जास्त प्रमाणात चुंबकीय रेषा निर्माण होतील. त्या चुंबकीय रेषा जास्त निर्माण होऊ नये म्हणून आपली कोअर ही त्या ठिकाणी लॅमिनेटेड केलेली असते. आता हे ट्रान्सफॉर्मर जर आपण पाहिलं, याच्यात कुठलाच भाग हा फिरता नसतो, मूव्हिंग नसतो. ते एक स्थिर विद्युत यंत्र आहे. त्यामुळे याच्यामध्ये लॉसेस हे भरपूर कमी प्रमाणात निर्माण होतात. म्हणजे जवळपास लॉसेस त्या ठिकाणी निर्माण होतच नाहीत, फक्त हा एडी करंट लॉस सोडला तर. पण इतर दृष्टीने जर आपण पाहिलं, जसं आता उदाहरणार्थ मोटर असेल, आपले फॅन असेल. आता मोटर हा फिरणारा पार्ट आहे, त्याच्यामध्ये रोटर फिरत असतो, आपल्या फॅन मध्ये सुद्धा स्टेटर फिरत असतं. म्हणजे हे जे फिरणारे पार्ट असतात मग त्याच्यामध्ये काय असतात, मेकॅनिकल लॉसेस होतात. म्हणजे मूव्हिंग पार्ट आले, म्हणजे उदाहरणार्थ आपली बेरिंग असेल, बुशिंग असतील, त्या काय होतात, काही कालांतराने त्या जाम होतात, त्याच्यामधलं ग्रीस हे खराब होत जातं. म्हणून त्या काही वेळांमध्ये आपला फॅनचा स्पीड किंवा मोटरचा स्पीड हा त्या ठिकाणी कमी होत जातो. म्हणजे लाईट बिल आपलं, म्हणजे एनर्जी तेवढीच लागते, फक्त त्याची जी इफिशियन्सी असते, त्याची जी कार्यक्षमता असते, ती कार्यक्षमता त्या ठिकाणी ही कमी होत जाते. त्या पद्धतीचं या ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठलाही भाग हा मूव्हिंग नसतो, सर्व स्थिर असतं. त्यामुळे यामध्ये लॉसेस हे कमीत कमी प्रमाणात होत असतात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे फायदे काय आहेत, मग याच्यात कुठलाही भाग मूव्हिंग नसल्यामुळे, मूव्हेबल नसल्यामुळे याच्यामध्ये लॉसेस हे कमी प्रमाणात होत असतात. दुसरं म्हणजे याच्यामध्ये लॉसेस तर कमी होतातच, पण हे स्थिर विद्युत असल्यामुळे याच्यामध्ये कमी दाबाचे जास्त दाबात आणि जास्त दाबाचे कमी दाबात, म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, जे आपण आता पुढे पाहणारच आहोत. तर त्या पद्धतीचं सुद्धा वीज ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सुद्धा याचा सुलभ पद्धतीने, चांगल्या पद्धतीने उपयोग हा केला जातो. म्हणजे कसं असतं थोडक्यात, आता सपोज आपल्याला चोपड्याहून, आता आपल्याकडे जी चोपड्याला जी वीज येते, ती चोपड्याला वीज येते ते दीपनगर पासून येते. भुसावळ जवळ जे दीपनगर आहे तिथून ती आपली वीज चोपड्याला येत असते. मग तिथून वीज आल्यानंतर तिथून सपोज त्यांनी 1000 किलोवॅट वीज जर चोपड्याला पाठवली, 1000 किलोवॅट वीज जर चोपड्याला पाठवली तर ती पूर्णच्या पूर्ण 1000 किलोवॅट वीज चोपड्याला येणार नाही. कारण काय असतात, कारण हे जे आपले तार असतात सप्लाय वाहून नेणारे, आता उदाहरणार्थ आपल्या कॉलन्यांमध्ये MSEB ने तार लावलेले असतात, ते जे तार असतात त्याच्यामध्ये हे लॉसेस भरपूर प्रमाणात होत असतात. म्हणून आता सपोज दीपनगरहून जर 1000 किलोवॅटची आपल्या इकडे वीज येत असेल तर ती वीज जवळपास 25% ती लॉस होऊन जाते. म्हणजे आपल्यापर्यंत 700 ते 750 वॅट पर्यंत, 700 ते 750 किलोवॅट पर्यंतच ती वीज आपल्याकडे येईल. 25% लॉसेस, ते एक ढोगड मानाने अंदाज सांगतो मी, म्हणजे एवढा लॉसेस त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु आपल्या चोपड्याला तर 1000 वॅटच पाहिजे असते, 1000 किलोवॅट वीज पाहिजे. मग त्यावेळेस काय करतात, आता चोपड्याला जे MSEBचं ऑफिस आहे मग तिथं अजून पुन्हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर त्यांनी सुरुवातीला बसवलेला असतो. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो म्हणजे तिच्यात काय असतं,
तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे जी वीज आहे ती वीज ही जास्त करून त्या ठिकाणी देत असते. आता उदाहरणार्थ 750 जर झाली असेल, 750 पेक्षा आपल्याला जर जास्त वीज पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ती वीज आपल्याला वाढवून देण्याचं काम हे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी करत असतं. तर मग याचं वर्किंग प्रिन्सिपल कसं असतं, ट्रान्सफॉर्मरचं कार्यतत्व, वर्किंग प्रिन्सिपल. तर ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर ट्रान्सफॉर्मर हे काम करत असतं. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन च्या तत्वावर, म्युच्युअल इंडक्शनचे त्या तत्वावर हे काम करत असतं. आता म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय, आपण आता मी सुरुवातीला सांगितलं ट्रान्सफॉर्मरला आपण जेव्हा सप्लाय देतो तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला आपण त्या ठिकाणी सप्लाय देतो आणि सप्लाय घेताना सेकंडरी वाइंडिंग मधून घेतो. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारे सेकंडरी वाइंडिंगला सप्लाय हा दिलेला नसतो. मग त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण होते, व्होल्टेज कसं त्या ठिकाणी तयार होतं, तर त्या ठिकाणी आता एक आकृती तुम्हाला शेजारी दिसत असेल. तर आता प्रायमरी वाइंडिंगला जेव्हा आपण सप्लाय देतो तर तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, चुंबकीय रेषा ह्या तयार होतात आणि त्या चुंबकीय रेषा पूर्ण त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये ह्या फिरत असतात. आणि त्या चुंबकीय रेषा जेव्हा त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये फिरत असतात, कारण तो जो प्रवाह आहे तो प्रवाह हा एसी प्रवाह आहे. एसी म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट, बदलता प्रवाह. तो जो प्रवाह आहे तो बदलता प्रवाह असल्यामुळे ते चुंबकीय रेषा सुद्धा आपला रस्ता ह्या बदलवत असतात. कधी इकडनं अशा फिरतील, कधी इकडनं अशा फिरतील. ते या पद्धतीने जेव्हा त्या फिरतात मग त्याच्या शेजारीच आपण काय ठेवलेली असते, सेकंडरी वाइंडिंग ठेवलेली असते. म्हणजे सपोज आता तुम्ही आकृतीत पाहता आहात, एक प्रायमरी वाइंडिंग आहे, त्याच्या बाजूलाच आपण सेकंडरी वाइंडिंग ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. तर मग जेव्हा या प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर त्याच्यात ज्या चुंबकीय रेषा निर्माण होतात त्या चुंबकीय रेषा त्या सेकंडरी वाइंडिंगमुळे कापल्या जातात. त्या ज्या चुंबकीय रेषा आहेत ज्या प्रायमरी वाइंडिंग मध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या चुंबकीय रेषा या सेकंडरी वाइंडिंगमुळे कापल्या जातात. आणि त्या सेकंडरी वाइंडिंगमुळे कापल्या गेल्यामुळे सेकंडरी वाइंडिंग मध्ये विद्युत दाब हा त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि तो विद्युत दाब निर्माण झाला म्हणजे तो विद्युत दाब आपण त्या आपल्या कामासाठी त्या ठिकाणी वापरत असतो. आता विद्युत दाब निर्माण कसा होतो, आता त्या ठिकाणी मग तुम्हाला मगाशी सांगितलं ट्रान्सफॉर्मर हे दोन प्रकारचे, एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, दुसरा आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंग पेक्षा सेकंडरी वाइंडिंगचे टर्न वेळे हे कमी असतात. म्हणजे प्रायमरी वाइंडिंग जर जास्त असेल तर त्याच्या मानाने सेकंडरी वाइंडिंग ही लहान असते, कमी असते. म्हणून मग काय होतं, आता ऑटोमॅटिक जर सेकंडरी वाइंडिंगचे टर्न हे कमी असतील, वाइंडिंग ही छोटी असेल, कमी छोटी म्हणण्यापेक्षा तिचे टर्न जर कमी असतील तर टर्न कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये चुंबकीय रेषा ह्या कमी निर्माण होतील. आणि चुंबकीय रेषा ह्या कमी निर्माण झाल्या म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला जो व्होल्टेज मिळणार आहे, जो दाब ईएमएफ मिळणार आहे, तो निर्माण होणारा दाब सुद्धा हा कमी प्रमाणात निर्माण होईल. म्हणजेच काय होईल, थोडक्यात तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर होईल. आता हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपल्या आपल्या कॉलन्यांमध्ये, गल्लींमध्ये ठराविक ठिकाणी बसवलेले असतात. कारण का की MSEB पासून येणारा सप्लाय आपल्या कॉलनीत हा 1100 व्होल्ट असतो. तो 1100 व्होल्टचा 440 मध्ये केला जातो आणि 440 मध्ये केल्यानंतर म्हणजे 1100 व्होल्ट पासून तो 440 मध्ये केला जातो. आणि 440 मधून केल्यानंतर प्रत्येक लाईनला तर 3 फेज लाईन असते, 230 व्होल्ट 230 व्होल्ट 230 व्होल्ट असं 230 व्होल्ट प्रत्येकाला ते डिवाइड केल्यानंतर आपल्या घरात हे 230 ते 250 व्होल्ट सप्लाय हा येत असतो. यासाठी हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे वापरले जातात. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, नेमकं याचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं उलट असतं. याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंगचे टर्न हे कमी असतात आणि सेकंडरी वाइंडिंगचे टर्न हे जास्त असतात. आता सेकंडरी वाइंडिंगचे टर्न जास्त असल्यामुळे काय होतात, मग त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात चुंबकीय क्षेत्र हे निर्माण होतं. त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र जास्त प्रमाणात निर्माण झाल्यामुळे व्होल्टेज आणि दाब सुद्धा हा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि तो निर्माण झाला म्हणजे तो जो दाब आहे तो जास्त प्रमाणात निर्माण झाला म्हणजे तो
पुढे आपल्याला कुठे आता एखाद्या वेळेस चोपड्याहून हातेरला पाठवायचं असेल, लासूरला पाठवायचं असेल, हातेरला एक सबस्टेशन आहे, लासूरला एक सबस्टेशन आहे, ते सबस्टेशनला पाठवायचं असेल तर त्यासाठी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर हे वापरले जातात. म्हणजे वीज आपला विद्युत दाब जर आपल्याला वाढवायचा असेल त्यासाठी हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. म्हणजे या पद्धतीने म्युच्युअल इंडक्शन, म्युच्युअल म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात फक्त ते दोघी ज्या कॉईल आहेत ते एकमेकांच्या सान्निध्यात जवळ ठेवलेले असतात. त्या कॉईल जवळ ठेवल्यामुळे काय होतात, ते एका कॉईलचा परिणाम हा दुसरा कॉईलवर पडत असल्यामुळे त्याच्यामध्ये हे विद्युत दाब हा निर्माण होत असतात. या म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर हे ट्रान्सफॉर्मर हे काम करत असतं. आता ट्रान्सफॉर्मर मध्ये जे पार्ट आहेत ते आपण पुढच्या पाठात घेऊ.